श्री स्वामी समर्थ असतो. आज आपण बनवतोय अ, पानाचं मिल्कशेक जे आपण खातो ते पान विड्याचं जे पान असतं खायचं जे पूजेला वापरतो ते पानाचं आपण हे बनवतोय मिल्कशेक बनवतोय. इथं मी 4-5 पानं घेतलेले आहेत. हे माझे छोटे छोटे पानं आहेत कारण माझ्या घरच्या वेलचे आहेत. झाडाचे आहे, तर मग हे माझे छोटे छोटे आहे, तर हे तुम्ही तुमच्या अनुसार तुम्हाला जेवढं बनवायचं त्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. हे मला आता माझ्या एकटीपुरतं 1 कपचं बनवायचं म्हणून मी तरी 4-5 घेतलेले आहेत. तर इथं मी मिरची आपलं पानं घेतले, त्याच्यानंतर मी गुलकंद टाकते. आणि गुलकंदने ना टेस्ट खूप छान येते आणि खूप छान लागतं ते गुलकंद टाकल्याने. तर तुम्ही नक्की गुलकंद नक्की टाका आणि टेस्टनुसार टाकू शकता तुम्ही. तर हे बघा इथं मी ना जवळजवळ 3-4 चम्मच गुलकंद टाकते, जेवढं मला लागणार आहे तेवढं. आणि त्यानंतर मग इथं थोडंसं आपण साखर टाकूया टेस्टनुसार. जास्त साखरची गरज नाही आहे कारण की आपण गुलकंद टाकल्यावर गुलकंदमध्ये ऑलरेडी साखर असते, तर इथं थोडीशी तरी मी साखर घेतली. साखरच्या ऐवजी तुम्ही मध या गूळ पण वापरू शकता. त्यानंतर मग इथं मी दूध टाकलं. आधी मी थोडंसंच टाकेल आणि त्यानंतर मग हे मिक्स करून घेईल आणि परत त्याच्यात दूध वाढवेल. हे चला मग आता मी हे बारीक करून घेते आधी. नंतर मग तुम्हाला दाखवते की ते कसं झालं आहे. बघा आता इथं माझं बारीक झालेलं आहे आणि मी तुम्हाला आता दाखवते की बघा किती छान कलर बी खूप छान आलेला आहे आणि खूप छान झालेलं आहे. आता मी याच्यात थोडंसं दूध ॲड करेल आणि ते टाकून घेईल परत. आणि हे बघा मस्तपैकी झालेलं आहे. खूप छान झालं. मला तर खूप कलर बी किती सुंदर आलेला आहे. आता इथं तुम्ही डेकोरेशन बी करू शकता, गुलकंदने करू शकता. अगर तुमच्या जर तुटी-फुटी असे तिच्याने डेकोरेशन करू शकता. कलर बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. हे बघा बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे. मस्तपैकी कलर आलेला आहे. तर माझी ही पानाची बेडशीट तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.